नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे चिकन दम बिर्याणी। कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। त्यात मी घेतले अर्धा किलो चिकन, बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। चिरलेली कोथिंबर, हळद, अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे, खडे मसाले, पावडर, तूप, मीठ, अर्धा किलो बासमती तांदूळ आणि हा 5-6 कांदे मी चिरून चांगलं तळून घेतलेला आहे। अर्धी वाटी दही। आता आपण यामध्ये दही घालून घेऊया। दही, अर्धा चमचा हळद, अद्रक लसूण पेस्ट, तळलेला मी कांदा टाकते यामध्ये, चिरलेली कोथिंबर आणि फक्त 4 हिरव्या इलायची टाकायचं। बाकी गरम मसाले आपण तांदूळ शिजवताना टाकूया। तुम्हाला सांगायचं राहिलं, बिर्याणी मसाला 1 चम्मच, चिकन दम बिर्याणी मसाला टाकायचा आणि अर्धा लिंबू। यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर। तिखट तुमच्या चवीनुसार ठेवू शकता, हिरवी मिरची भी टाकू शकता। मी टाकत नाहीये, फक्त लाल मिरची पावडर टाकते। ह्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते मी आणि 1 तास मॅरिनेट करायला ठेवते। तुम्ही रात्री करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता रात्रभर। मग आमच्याकडे फ्रीज नसल्यामुळं मी लगेच अर्धा तास ठेवून लगेच बनवणार आहे। 1 तास चांगलं मॅरिनेट करते, तोपर्यंत मी तांदूळ भिजवून घालते। बासमती तांदूळ आहे। आता मी याला 2-3 तास मस्त स्वच्छ धुवून भिजायला ठेवते। चिकन आता मस्त मॅरिनेट झालेलं आहे। आता मी याला थोडं 10 मिनिट शिजवून घेते। इथं तांदूळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये मी आता गरम मसाले घालून गरम झालेला आहे। त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेते आणि सगळे खडे मसाले टाकून घेते। मी 1 चमचा तूप टाकून घेते। सगळे खडे मसाले मी टाकून घेते। मी थोडा 2 थेंब केवडा इसेन्स टाकते, जेणेकरून आपली बिर्याणी खूप सुंदर होईल। आता हा भिजलेला तांदूळ मी शिजायला टाकते। भात शिजला ना माझा, मग मी आपल्या बिर्याणीला दम लावून घेते।